समोर उभा होता आम्ही टेंबरेकर संघ, मात्र तोच संघ आज क्वालिफायर 1 ठरला या CPLच्या 5व्या पर्वातल्या 8व्या दिवशी. येस, पहिला चेंडू, लेट्स प्ले. ओ हो हो, यावेळी मात्र बॅक फुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, काहीसा फसला. सलामीचा फलंदाज धनाजी. यावेळी मात्र सुरुवात करतोय गोलंदाज उमेश आपल्या गोलंदाजी मार करून. पहिला चेंडू मात्र सुरेख होता, यापुढे मात्र अशीच कामगिरी करावी लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडा अँगल चेंज झाला आणि म्हणून तर काय धनाजी फसला. पुढचा चेंडू, हो हो हो, यावेळी मात्र चेंडू डाऊन दी लेग जाईल आणि पंच आमचे अजित फर्डे थोडाही विलंब न लावतात, दोन्ही हात हवेत पसरतायत ॲज लाईक टायटॅनिक. येस, 1 बाउन्स टू. नक्कीच चेक करायचंय, थोडासा डाऊट आहे. नक्कीच सामना थांबवायचा 1 मिनिट. नक्कीच मित्रांनो, स्पर्धा आहे, स्पर्धेचे काही नियम आहेत, व्हॅलिड बॉलिंग ॲक्शन असायला हवी आणि आपल्यावर डाऊट क्रिएट केला यामध्ये कोणतीही गोष्टीची अपमानास्पद गोष्ट नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिंगासारख्या यशस्वी गोलंदाजावर देखील डाऊट केला होता, केदार जाधववर देखील डाऊट केला होता, कारण आपली शैली थोडी जरी संशयास्पद आढळली तर त्याचं रिव्ह्यू केलं जातं. तो इनर काढायचा आहे आणि एक चेंडू टाकला जाईल. पुढचा या षटकातला पुढचा चेंडू, 1 धाव मिळाली वाईटच्या रूपाने, अतिरिक्तच्या रूपानं. हो हो, यावेळी मात्र चेंडू सरळ रेषेत खेळला गेलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा फंबल झाला, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते दोन्ही फलंदाजांना. आणि नक्कीच पुढचा चेंडू, धावसंख्या जाऊन पोचते 2 धावा, 1 अतिरिक्त, 1 बॅटने आणि 1 डॉट चेंडू. उमेश, हे षटक सुरेख हाताळावं लागेल. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. किती धावा येतील हे महत्वाचं ठरेल मानेकिंड संघासाठी. आता मात्र धावकरा शैलीचा फलंदाज अनंता सुरेख गोलंदाजी देखील केली होती पहिल्या सामन्यामध्ये. केवळ 2 धावा दिल्या गेल्या होत्या, मला वाटतं, सॉरी 4 धावा. मात्र यावेळी फलंदाजाची भूमिका पार पाडावी लागेल, कारण आत्ता मात्र गरज आहे धावांची. नक्कीच सहकार्य करा, वेळ जास्त एक इनिंगला जातोय, आपल्यासाठी 40 मिनिटांचा अवधी दिला गेला आहे. पुढचा चेंडू या षटकातला, हो यावेळी मात्र चेंडू हवेत, मात्र झेल सुटतोय. प्रेक्षक टाळी वाजवतात, 1 टाळी झाली आणि दुसऱ्या टाळीला झेल सुटला. नक्कीच इथे कुठेतरी निराशा झाली. कॅच छूटा दिल टूटा, हमारे दर्शकों का, यह भी दर्शक मायूस. ये कैच होना चाहिए था, अनंता बैक टू द पेविलियन हो जाते, लेकिन ये कैच छोटा. अगली गेंद इस ओवर की, उमेश टू धनाजी, हाफ ट्रैकर. इस बार बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंद गई और थम गई विकेट कीपर की दस्तानों में और डॉट गेंद डालने में सफल उमेश. 3 रन आए इस ओवर में अब तक के 4 गेंदों में. अगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया कनेक्शन, गेंद जाएगी मिड विकेट जोन के बाहर. 4 रन के लिए डीजे. अरे हे
गेंदबाजी में काफी अच्छा यहाँ पर शॉट को देखने को मिला अभी तक सभी फील्डर को। इस बार भी बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन बैट का अंदरूनी किनारा निश्चित रूप से 1 रन हासिल किया। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स। पहले पावर प्ले के ओवर में 8 रन खर्च किए गणेश ने। निश्चित रूप से इस मानिकखिंड वर्सेस खरोली, इनमें से कोई जीतेगा जो खेलेगा आदिवली से मैच, और उनमें से कोई जीतेगा जो क्वालिफाई होगा आज के दिन के लिए। टेम्परेचर टीम ने क्वालिफाई हो गए अभी तक। अब तक की इस मैच का नतीजा बाकी है, लेकिन ये मैच में जो जीतेगा वो भिड़ेगा आदिवली टीम के सामने, और उनमें से जीतने वाली टीम क्वालिफायर 2 रहेगी। इस दिन की 8वें दिन की 16वीं टीम रहेगी जो क्वालिफाई करेगी इस CPL 2021 के 5th एडिशन में। यस, अगली गेंद सुरेश आएंगे। पहली गेंद इस ओवर की, ओहो, इस बार गेंद जा रही थी डाउन दी लेग और कुछ छेड़छाड़ी करने का प्रयास नहीं किया, जाने दिया गेंद को। 1 रन मिला अतिरिक्त के स्वरूप में। सतीश निमसे यांच्याकडून सुरेश जर लगातारच्या 3 चेंडूंवर जर 3 गडी बाद केले, म्हणजेच विकेट हॅट्रिक घेतलं तर रुपये 1100चं कॅश प्राइज आले। धन्यवाद। पुढचा चेंडू, येस, यावेळी मात्र चेंडू जाईल वाईड काऊ कॉर्नर झोनच्या बाहेर। 4 रन, चेरो बाप्पाच्या दर्शनाला चेंडू जाऊन येतोय। डीजे धावा वसूल केल्या आणि त्या 4 धावांनी धाव फलक पुढे सरकतं। धाव संख्या जाऊन पोहोचते 13 धावा, 13 रन्स विदाउट लॉस। अनंत आणि धनाजी ही सलामीची जोडी मानेखिंड संघाची एक 100+ स्कोर उभा करण्याचा मानस बोलून दाखवला होता आमच्या संजय बुवा। नक्कीच 40+ प्लेयर आहे। 40 पार मात्र क्रिकेटचा तेच वेळ अजूनही आहे। या संघाला गाईड करता येतं आणि करावं लागेल। संघाला क्वालिफाय व्हायचं असेल तर हा सामना मस्ट विन, डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी। पुढचा चेंडू, हो 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 हो, यावेळी सफल होत मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा फसला। चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला एस्टन वरून, मात्र विकेट किपर कोणती गलती करत नाही, चेंडू कलेक्ट करतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते इथे। नक्कीच सुरेश साठी हॅट्रिकचे चान्स असती, हॅट्रिक चान्स अजूनही आहे। मला वाटतं 3 सलेगच्या चेंडूंवर जर विकेट घेतला 1100 रुपयाचं कॅश प्राइज। हो हो, यावेळी मात्र चेंडू जातोय कार्पेट शॉट काऊ कॉर्नर झोन मध्ये, ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू जाईल काऊ कॉर्नर मध्ये। नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात। 1 धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी। धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 15 धावा। कोणताही गडी न गमावता 15 धावा। आतापर्यंत P2चं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे। नक्कीच गोलंदाजीचा हा पॉवर प्ले आहे आणि हा गोलंदाजी पॉवर प्ले 2 षटकांचा कंपल्सरी मॅन्डेटरी पहिल्या 2 षटकांमध्ये। पुढचा चेंडू, यावेळी थोड़ी थम कर आई लेकिन वाइड गेंद डाउन द लेग जाती हुई और 1 और रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में। स्कोर जाकर पहुंचा 16 रन बिना किसी नुकसान के मानेखिंड। दूसरा ओवर का खेल जारी। अगली गेंद, हो, इस बार फुल टॉस थी गेंद, लेकिन छकाया विकेट कीपर को, छकाया स्लिप फील्डर को, और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। जाएगी क्या? नहीं जाएगी। बहुत ही बढ़िया प्रयास हुआ, लेकिन 3 रन बहुत ही आसानी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, और इस 3 रन के साथ अंपायर 3 धावा, यस इट इज, और इस 3 रन के साथ स्कोर आगे जाएगा। स्कोर जाकर पहुंचा 19 रन बिना किसी नुकसान के। ये ओवर बड़ा होता हुआ मानेकिन टीम के लिए 11 रन अब तक की आ चुके हैं 4 गेंदों में। यहाँ तक कि इस ओवर में 2 वाइड डाल चुके हैं सुरेश। हैट्रिक के लिए प्राइज आया था 1100 रुपए का, लेकिन कुछ खास नहीं कर पाए, एक भी विकेट नहीं चटका पाए इस ओवर में। लेकिन उम्मीद करता हूं जब फिर से एक बार आएंगे अपने ओवर लेके, तब तक के लिए ये 1100 रुपए जारी रहेंगे।
नक्कीच पूर्ण टीम मधल्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक साधली तर हे 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. धन्यवाद. अगली गेंद इस बार डाउन द लेग जाती हुई अनंता के लिए. लेफ्ट हैंडेड बैट्समैन है अनंता, बहुत ही बढ़िया गेंद को छोड़ दिया. मालूम था ये गेंद जाएगी वाइड के लिए, 1 रन मिलेगा टीम के लिए और ये 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 20 रन बिना किसी नुकसान के. ये दूसरा ओवर का खेल जारी है पावर प्ले फर्स्ट के. और अगली गेंद इस बार फुल टॉस, गेंद को खेला लॉन्ग ऑन जोन में, गेंद जाएगी बढ़िया तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन डीजे. तो अच्छा हुआ है, अंजाम क्या आएगा, रुकना पड़ेगा तकरीबन 14 ओवर इस गेंद के बाद. और इस बार गेंद को बहुत ही फाइन खेला है, गेंद जाएगी वहां खिलाड़ी मौजूद. 1 रन लिया, 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा क्योंकि बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा वहां पे खिलाड़ी की ओर से. और इसी के साथ ही दूसरे ओवर का खेल खत्म होता हुआ, पावर प्ले के दोनों ओवर्स का खेल खत्म होता हुआ स्कोर जाकर पहुंचा 25 रन बिना किसी नुकसान के. तकरीबन 12.50 के औसत से ये 25 रन बने 2 ओवर्स में. और यदि यही औसत जारी रखते हैं मानेकिन टीम तो 100 पार हो सकते हैं. निश्चित रूप से 2 ओवर खत्म होने के बाद स्कोर 25 विकेट के नुकसान पर. विकेट अब हाथ में है, यहाँ पर जीतना जरूर है दोनों टीमों के लिए. यदि इसमें से कोई जीतता है तो खेलेगा आदिवली से और आदिवली से कोई जीतता है तो क्वालिफाई हो जाएगा, जो कि पहले मैच में टेम्बरेकर टीम ने क्वालिफाई कर चुका है अभी तक. 2 ओवर खत्म होने के बाद स्कोर 25 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स. काफी अच्छा यहाँ पर पार्टनरशिप सर चल रही है दोनों के बीच पर. निश्चित रूप से उसी अंदाज के साथ यहाँ पर बैटिंग का मुजाहरा करना होगा लेफ्ट हैंड बल्लेबाज अनंता और नॉन स्ट्राइक पर धनाजी. अभी गेंदबाजी का बार संभालते खरोली की ओर से दत्तात्रेय को काफी अच्छी गेंदबाजी करनी होगी इस ग्राउंड के ऊपर. यकीनन सर जी. तो ये मैच बहुत ही बढ़िया है और बहुत बड़ा मैच है, बहुत ही इंपॉर्टेंट मैच है दोनों टीम के लिए. यदि आपको इस सीपीएल में जारी रहना है तो ये मैच जीतना बहुत जरूरी है, लेकिन कोशिश तो दोनों ओर से चालू है. तो कोशिश क्या होगी, ये मैच सिर्फ जीतने की कोशिश है. जो जीतेगा वही आगे जाएगा, जो हारेगा सफर खत्म होगा. अगली गेंद दत्तात्रेय टू धनाजी, और धनाजी अपनी ओर से प्रयास कर रहे हैं. या ओहो, गति में परिवर्तन, गति में फंसाया और इसका स्वरूप एक और डॉट गेंद. यहाँ मुझे लगता है अनंता बहुत आगे जा चुके थे लेकिन रन यहाँ पॉसिबल ही नहीं था. गेंद वही रुकी और वह खिलाड़ी मौजूद था. यदि कोई मिसअंडरस्टैंडिंग होती तो पहला झटका मिल सकता था मानेकिन टीम को, लेकिन बच गए. अगली गेंद इस बार आगे आते हुए गेंद को खेला है काउ कॉर्नर जोन में, वह खिलाड़ी मौजूद. 1 रन लिया, दूसरे रन का प्रयास और दूसरा रन भी बड़े आसानी के साथ पूरा करते हुए दोनों धनाजी और अनंता. और देखा जाए तो इस धूप में अपना प्रदर्शन करना इतना आसान नहीं है. यदि कि हम यहाँ बैठे हुए बहुत अच्छी तरह से बोल सकते हैं, लेकिन वहाँ परफॉर्मेंस देना बहुत ही मुश्किल काम है. और इस मुश्किलों में भी वो लड़ रहे, वहाँ खेल रहे. या दिशा से भटके, बहुत ही बाहर की गेंद छोड़ दी गई धनाजी से और एक रन जोड़ा जाएगा अतिरिक्त के रूप में और स्कोर जाकर पहुंचा 29 रन बिना किसी नुकसान के. तो देखा जाए तो सुबह से एक बड़ा स्टार्ट मुझे देखने को मिलता है चौथी मैच में. इतनी बड़ी साझेदारी अब तक पहले विकेट के लिए नहीं देखी गई. सुबह के अब तक की चौथा मैच चल रहा है और यहाँ तक कि 29 रनों की एक साझेदारी देखने को मिली इन दोनों धनाजी और अनंता के बीच में. तो कुछ ना कुछ सोचकर आए हैं, तो प्लान रेडी है. इस बार बढ़िया प्रहार करने का प्रयास, गेंद जाएगी डीप मिड विकेट जोन में, 1 रन मिलेगा.
एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा क्योंकि बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा वहां पे। एक रन जोड़ा गया स्कोर कार्ड पर, स्कोर जाकर पहुंचा 30 रन बिना किसी नुकसान के। So you are watching CPL 2021 phase 5th, and here we are in the 8th day of this league, and there is fourth match being played between two teams, that Manekin and Kharivli, and here is the shot. What a huge one bounce, 4 runs. What a magnificent shot by Ananta, left-handed batsman, just like Yuvraj Singh. This is CPL 4 DJ. We like to listen this once again. Next ball. Oh, this time his steers was long mid on base field, but the player from long on raced towards the ball and they managed to field and stop and return to the bowler till both the batsmen running for 2 runs, and these 2 runs will add it to the scorecard and score moves on 36 runs without loss. What a performance, Manekin, Riddhi Siddhi team. You are rocking here in this 4th match in the progress, because this is the must-win match for both the teams. Those who win the match will go ahead, and those lose, they will stop their journey here in the CPL 2021 in phase 5th. नक्कीच जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो मात्र इथेच थांबेल. थांबावं लागेल. स्पर्धेचे काही नियम असतात आणि त्या नियमानुसार आम्हाला वागावं लागतं. येस इट इज. या बरोबरच 3रं षटक देखील इथे समाप्त होत आहे. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 36 धावा ॲज पर द ॲव्हरेज ऑफ 12 रन्स पर ओव्हर. 12ची सरासरी राखली जाते मानेकिन संघाकडून, आणि तरी देखील आम्हाला 8 षटकांमध्ये 100 धावा दिसत आहेत. 12 into 8 96, but they will not stop up to 96. They will try to cross the score 100 plus. निश्चित रूप से सर 3 ओवर समाप्त होने के बाद स्कोर है 36 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स. काफी अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच पर यहाँ पर स्ट्राइकर और नॉन स्ट्राइकर पर काफी अच्छी विकेट पार्टनरशिप यहाँ पर चलती हुई. उसी अंदाज के साथ यहाँ पर बैटिंग करते हुए उनको पता है सर यदि इस मैच को जीत जाए तो काफी आसान हो सकता है. अदिल के साथ उन्हें फेस करना होगा. यदि इनमें से कोई हारता है तो लीग से बाहर हो जाएगा. आदिवली टीमचा विचार केला तर त्यांनी देखील खूप सुरेख प्रदर्शन केलेलं आहे. काही बेसिक मिस्टेक झाल्या दुसऱ्या मॅच मध्ये, नाहीतर तो सामना देखील ते जिंकू शकले असते. म्हणजे जरी या दोन संघांमधून जो जिंकेल त्याला सोपं होणार नाहीये. एक कडवं एक तगडं आव्हान असणार आहे आदिवली संघाचं त्यांच्या समोर. मात्र हा मॅच सगळ्यात महत्वाचा आहे. इथे आधी फोकस करावं लागेल. जाऊया 4थ्या षटकातला पहिला चेंडू. Oh, punch towards the point in the air, but it will land on no man's land. Player is there, will stop the ball. Little fumble is there, but they manage to get 1 run. Or this 1 run will add it to the scorecard. Score moves on 37 run without loss. 37 run partnership there seen between Dhanaji and Ananta from Riddhi Siddhi Manekin. They are on the way towards the big score. Yes, it is. Yes, there is Umesh. 37 रन्स बना चुकी है अभी तक माने की टीम. सर 8 ओवर में कितने रनों का टारगेट यहाँ पर सेट करते हैं खरीड़े के सामने? सर आने वाला वक्त है बताएगा. यस उमेश, अगली बार इस ओवर में आप एक और गेंद को भेजा है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. What a magnificent shot. And you know that left-handers always entertain us, just like Yuvraj Singh, just like Ishan Kishan, just like Rohit, just like Suresh Raina, just like many left-handers in the world cricket. सुरेख फटका. धावा मिळतील 6 आणि धावा होऊन जातील 43. DJ स्ट्रायकर एंडला आहे. अनंताचा आवडतं गाणे गाडी घुंगराची. आता मात्र ही गाडी कुठपर्यंत घेऊन जातोय अनंता. चांगला मोमेंटम मिळालेला आहे त्यांच्या टीमला. नक्कीच अनंताला हीच गाडी, हाच मोमेंटम, हाच धावांचा वेग पुढे घेऊन जावं लागेल आपल्या संघाला 100 पार. सर काफी अच्छा स्ट्रोक निश्चित रूप से काफी लूज डिलीवरी थी और उसका फायदा उठाया अनंता ने. निश्चित रूप से गेंद को भेज दिया सीमा के बाहर 6 रन.
काफी बड़ा शॉट निश्चित रूप से अनंता के बैट से निकलता हुआ यहाँ पर फिर से एक बार तैयार और इस बार भी बड़ा शॉट खेलने की कोशिश लेकिन सिंगल के साथ यहाँ पर रन चुराया। एक छटकर खाने के बाद काफी अच्छी वापसी निश्चित रूप से गेंदबाज एक महान गेंदबाज दिनेश उमेश और एक सिक्स मारने के बाद सिंगल रन चुराया। एक बड़े खिलाड़ी की खासियत है बैट्समैन अनंता की। यकीनन एक रन लिया और नॉन स्ट्राइकर इन पर आकर खड़ा रहे। अगली गेंद धनाजी के लिए, इस बार बैकफुट पंच, गेंद आएगी मिड विकेट जोन में, गेंद रुकी थोड़ी गिरने के बाद लेकिन दो खिलाड़ी वहां मौजूद, बहुत ही बढ़िया प्रदर्शन और लेकिन 2 रन लेने से नहीं चूके दोनों बल्लेबाज और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 46 रन बिना किसी विकेट के। मुझे लगता है सीपीएल 2021 के ऑल मैचेस से बहुत ही बढ़िया साझेदारी रहेगी और यदि 4 रन पूरे करते हैं तो 50 रनों की एक पार्टनरशिप हो जाएगी। ओहो, इस बार क्या हुआ, गेंद बहुत ही करीबी से गुजरी, बल्ले के कोई संपर्क नहीं हुआ, नहीं तो वापस जाना पड़ता धनाजी को इसी गेंद पर, लेकिन वो 4 रन आएंगे और हो जाएंगे 50 की पार्टनरशिप, 50 रनों की साझेदारी। इस सीपीएल की सबसे बड़ी साझेदारी बन जाएगी क्या? Oh, इस बार far away from the off stump and this signal by Suraj Farde, Cherevli Express in the form of umpire and Ajit Farde on their leg umpire. Both are doing very nice job here for CPL as umpires and as players also of Sunday Sports Cherevli. उमेश, पुन्हा एकदा या षटकामध्ये 4थं षटक सुरू आहे मित्रांनो. धावा झाल्यात 47. यावेळी मात्र डाऊन द लेग, पहिला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, आणखी एक वाईड मिळेल. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते 48. कुठेतरी दिशेवर नियंत्रण मिळावं लागेल मित्रांनो. दिशा आणि दशा ह्या 2 शब्दांमध्ये फक्त विलांटीचा फरक. दिशा चांगली असेल तर दशा वाईट होणार नाही, दिशा वाईट असेल तर दशा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेच इथं हा गोलंदाज दाखवून देतोय. उमेश, पुढचा चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर, चेंडू किती दूर जाईल तितका दूर जाईल, त्याला फलंदाज पाठवू इच्छित होता, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. डीजी त्या गड्याची नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मला वाटतं इथे संपेल 2 मिनिटांचा. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घेतलं जाईल. या सामन्यामध्ये आता मात्र पंचांचा एंड चेंज होतोय, फलंदाजांचा एंड चेंज होतोय आणि तोच चेंज दिसेल आम्हाला गोलंदाजी एंडवर, कारण धावा गोळा झाल्या आहेत. तब्बल 54 ओव्हर झाले 4, जवळजवळ 14च्या पेक्षा अधिक सरासरी आहे. नक्कीच
40 अराउंड रन रेट आम्हाला इथे पाहायला मिळतोय आणि हा रन रेट आता चौथ्या ओव्हरमध्ये जाऊन थोडा वाढलेला आहे. 12चा होता 3 षटकांमध्ये, चौथ्या षटकापर्यंत जाता आता 18 धावा आल्या तब्बल आणि 18 धावांचं एक मोठं षटक आम्हाला पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये 2 षटकार देखील पाहायला मिळाले. मला वाटते दोघांच्या बॅटमध्ये 2, एक धनाजीच्या आणि एक अनंताच्या, हे दोघांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. नक्कीच आमचे स्कोरर आमचे यूट्यूब व्ह्यूवर देखील आम्हाला सांगतील की आत्तापर्यंत किती षटकार आणि चौकारांची आतषबाजी झाली आमच्या CPLच्या या पर्वामध्ये. यावेळी मात्र अनंताच्या बॅटमधून आणखी एक मोठा फटका येईल का? 1 बाउन्स 4 रन्स, नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 58. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर हरेश भेरे आम्हाला सांगतात आतापर्यंत या CPLच्या पर्वामध्ये 589 चौकार आणि 181 षटकार. नक्कीच यावरून तुम्हाला कळत असेल की CPL काय आहे, छेरोली प्रीमियर लीग काय आहे. काय इथे प्रत्येक खेळाडूला वाटतं मी या मैदानावर खेळावं. नक्कीच बऱ्याचशा मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या बऱ्याच प्लेयर्सनं इथे आपलं मनोगत व्यक्त केलं की ह्या मैदानावर खेळायची नक्कीच इच्छा असते. आज मात्र ती पूर्ण झाली. आज मात्र आम्ही यश मिळालं. चेंडू देखील यश मिळवतोय, चेंडू जातोय, जाईल का सीमा पार. सुरेख प्रयत्न तिथे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावांवर. 60 विदाउट लॉस. काय खेळ चालू आहे मित्रांनो इथे. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता अनंताचा, मात्र मी तर म्हणेल जर सरळ बॅटने इतके छान आपण फटके मारू शकत असाल तर इनोव्हेशन करून उगाच आपल्या धोका पत्करण्यात काही अर्थ नाही. पुढचा चेंडू. यावेळी मात्र कुठेतरी दिशा आणि वेग या 2 गोष्टी बदलल्या आणि नक्कीच तो चेंडू निर्धाव पडला. मात्र निर्धाव चेंडू म्हणजे काय असतं मित्रांनो, तर पुढच्या चेंडूवर दबाव फक्त आणि फक्त फलंदाजावर. येस, यावेळी बँग्ड इनटू द फेन्स फॉर 4 रन्स. यावेळी मात्र तो प्रहार पाहायला मिळाला, जोरदार प्रहार आणि मिळाला चौकार. आणि हा नशिबाचा चौकार. धावा आल्या 10 या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 रन्स ॲट द एंड ऑफ ओव्हर नंबर 5. 5 षटकं संपली, 64 धावा धावफलकाला गेल्या आहेत. नक्कीच धाव गती किती आहे? 13.24 ची धाव गती. अप अँड डाऊन 12-14. आता पुन्हा एकदा थोडं मागे यावं लागतं. आता मात्र 13. नक्कीच ही वाढेल का उर्वरित 3 षटकांमध्ये. अजूनही 3 षटक, 18 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आमचे संजू बुवा म्हणाले होते की आम्ही 100 पेक्षा अधिक धावा धावफलक लावण्याचा मनोगत व्यक्त केलं होतं. तो मानस खरा ठरतो की काय? हे 2 फलंदाज आतापर्यंत तब्बल धावफलकावर धावा लागत आहेत 64. 64 रन्स. अनबिटन पार्टनरशिप is seen here between Dhanaji and Ananta. What a magnificent performance here in this match by Riddhi Siddhi Manekind. नक्कीच म्हणाले होते पहिल्या सामन्यात आम्ही काही बेसिक चुका केल्या होत्या आणि त्या चुका यावेळी नक्कीच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि त्यावरच फोकस होतोय. यावेळी मात्र एकही चुकीचा फटका मारला जात नाहीये. नेक्स्ट बॉल. हो धनाजी इनसाइड एज and ball very swiftly racing towards the third man boundary region for 4 runs. DJ. चेंडू येतोय
592 चौकार. हा चौकार क्रमांक होता 592. 592 4 in this CPL 2021 phase 5 and almost 181 sixers. पुढचा चेंडू 6व्या षटकातला पहिला चेंडू. यावेळी मात्र गती परिवर्तन, जोरदार अपील होत आहे. मात्र अपील धुडकावून लावलं जात आहे. अजित फरडे यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजांसाठी आलेलं प्राइज. कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक पूर्ण केलं विकेटचं तर रुपये 1100चं कॅश प्राइज आहे. संदेशजी निमसे यांच्याकडून, सतीशजी निमसे यांच्याकडून. यावेळी यू मिस, I hit all down the leg. Balls are not wide. Sometimes they hit on the stump. प्रत्येक बाहेरून जाणार चेंडू वाईड नसतो मित्रांनो. आपण सोडू शकत नाही, त्यासाठी पाहून खेळावं लागतं. हा चेंडू सोडला, घात झाला. या चेंडूने घात केला आणि गडी बाद होतोय. धनाजी बॅक टू दी पॅव्हिलियन. डीजे पहला झटका लगता हुआ मानकिन टीम को. धनाजी बैक टू पवेलियंस, लेकिन काफी अच्छी पारी का अंत यहाँ पर खत्म हुआ. अभी उनकी जगह ले सुमित. सुमित को काफी अच्छी बैटिंग कर रही होगी. स्कोर काफी अच्छा है. ओ इस बार काफी शॉट, निश्चित रूप से काफी देर तक गेंद हवा पर, और नरेश मौजूद है, लेकिन एक रन चुराया. दूसरे कुछ दूसरा भी आसानी से यहाँ पर पूरा किया. जब तक गेंद फील्ड होती है तो 2 रन यहाँ पर चुराए इस बैट्समैन ने, सुमित ने. निश्चित रूप से इन लाजवाब बैटिंग का मुजाहरा अभी तक देखने को मिला है अनंत और धनाजी के बल्ले से. यहाँ पर इस सीपीएल पर संदेश स्पोर्ट्स शेरवली प्रीमियर लीग का सीजन 5 और सीजन 5 का करीब 8वां दिन, और ये 8वां दिन का करीब चौथा मैच जारी है. खरली विपक्ष मानेखिंड. फिर से एक बार वही प्रयास था, लेकिन हर एक वाइड गेंद स्टंप पर नहीं लगेगी. पीछे मैं बोला था हर एक लेग साइड की गेंद वाइड नहीं होती, लेकिन इस बार तो वाइड गई. 1 रन मिलेगा. प्रयास तो था गेंदबाज का कि फिर से एक बार स्टंप पर लगे गेंद, लेकिन इस बार वाइड. 1 रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में. स्कोर जाकर पहुंचा 71 रन, 1 विकेट के नुकसान पर. इस बार गेंद को फाइन खेला है. गेंद जाएगी मिड विकेट जोन में, लेकिन वह कैच छिटकता हुआ हाथों से. मानो कि बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. हो सकता था ये विकेट यदि ये कैच लपकते, यदि डायरेक्ट हिट होता. 2-2 चान्सेस आई थी. नक्कीच सतीशजी निमसे यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी. मात्र आतापर्यंत एकमेव गडी बाद झालाय आणि ते हॅट्रिक सतीशजी निमसे यांच्याकडून. हॅट्रिक तर दूरच राहिली आतापर्यंत. मागच्या सामन्यात तरी खूप छान कामगिरी केली होती या खरिवली संघानं. यावेळी मात्र कुठेतरी ती कामगिरी करताना दिसत नाहीयेत. परिणामी विकेट मिळत नाहीयेत. पुढचा चेंडू. ओहो यू मिस, आई हिट, क्लीन बोल्ड, दंडी गोल. एंड नए बैट्समैन जैसे आए वैसे वापस जाएंगे. सुमित
बैट्समैन अभी मैदान में मौजूद है। 30 रनों की पारी अभी तक खेली है। नक्कीच अनंताने 15 चेंडूंमध्ये आतापर्यंत 30 धावा 200च्या स्ट्राईकने पूर्ण केल्यात. मात्र धनाजीनं 17 चेंडूमध्ये 31 धावा पूर्ण केल्या. दोघांनी ही इनिंग्स अतिशय सुरेख डेव्हलप केली. आता मात्र ते दोन फलंदाज आहेत, प्रदीप आणि अनंत, आणि गोलंदाजी मार्कवर दिसतोय अमोल. येस, खेळ लवकर सुरू करा मित्रांनो, खूप वेळ होतो या इनिंग्सला. पहिला चेंडू स्टिअर केलाय, चेंडू जाईल ऑफ साईडच्या दिशेला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 74. अनंत पोहोचते 31 धावांवर वैयक्तिक. आता मात्र धनाजी आणि अनंताच्या दोघांच्या सारख्याच धावा. मात्र नॉट आउट आहे अनंत. अजूनही पुढचा प्रवास होईल, कारण अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता सामना करेल प्रदीप. प्रदीप स्ट्राइक का भार संभालते यहाँ पर हार्ड हिटर छत का बैटिंग पावर प्ले अभी चल रहा है। तो पहली गेंद सिंगल रन और इस बार नो बॉल्स। स्ट्राइकर पंच आदित्य फर्डिंग की तरफ से निश्चित रूप से 4 फील्डर इस दायरे के बाहर है, तो नो बॉल का इशारा यहाँ पर। जबरदस्त संपर्क का मुजाहरा निश्चित रूप से आदित्य फर्ड है, मैन फ्रॉम संदेश स्पोर्ट चिरौली। इसके लिए तजुर्बा चाहिए, इसके लिए अपनी नजर उतनी अच्छी चाहिए, बांझ की नजर चाहिए। ये 4 खिलाड़ी थे दायरे के बाहर, 30 यार्ड सर्कल के बाहर। एज पर पावर प्ले 3 ही खिलाड़ी इस दायरे के बाहर रहेंगे। अब तो लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक मिड विकेट वाइडिश डीप मिड विकेट जोन पर दिखाई दे रहे हैं वो 3 खिलाड़ी। हाफ ट्रैकर एंड ट्रैकिंग आउट ऑफ द पार्क, गोइंग एंड गॉन, मैक्सिमम ब्रांडेड षटकार डीजे। बैटिंग पावर में काफी अच्छा स्ट्रोक अभी तक प्रदीप के बल्ले से यहाँ पर निकलता हुआ। क्रिकेट असंच आहे, क्लासिकल षटकार। चांगल्या चेंडूला सन्मान करा आणि दिशाहीन चेंडूला सीमा पार करा, हे सूत्र आहे क्रिकेटचं। इतका लूज चेंडू होता मागचा, अगदी व्हेरिएशन देखील नव्हतं चेंडूमध्ये। चेंडू हाफ ट्रॅकर होता। निश्चित रूप से सर एक चक्का खाने के बाद लाइन और लेन से बटा चुके हैं। निश्चित रूप से व्हाइट एक और रन खाते में जुड़ता हो यहाँ पर मानेकिन टीम को। 82 रन, 82 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स एंड 10 रन एक्स्ट्रा ओहो, स्कोरबोर्ड। इस बार वही नतीजा, वही गेंदबाज, वही बल्लेबाज और जगह भी वही। 6 रन डीजे। के लिए उसी अंदाज के साथ प्रदीप से बल्ले से बैट टू बैट 2 षटकार इस पावर प्ले में, मतलब काफी अच्छा बैटिंग का मुजाहरा निश्चित रूप से इस ओहो। मैदान के ऊपर। और इस बार भी काफी अच्छी शॉट दी, लेकिन ऑफ साइड की दिशा पर निश्चित रूप से टप्पा खाने के बाद सीधा अंदर आई और ये डॉट डिलीवरी। लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गई विकेट कीपर के दस्तानों में। लेकिन देखा जाए तो 10 वाइड अब तक की फेंके जा चुके हैं इस इनिंग में, तो 10 रन अतिरिक्त। ओहो, इस बार पिक किया, वो जगह पिक की जहां कोई नहीं है। ये मैंडेटरी पावर प्ले का ओवर चलता हुआ फाइन खेला गेंद को और डिप फाइन लेग में 4 रन मिलेंगे ये टीम को। रिद्धि सिद्धि माने गेंद और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 92 रन, 92, लॉस ऑफ 2 विकेट्स। 68 रनों पर पहला विकेट गया था, 73 रनों पे दूसरा विकेट गया था और उसके बाद अब तक की पार्टनरशिप बहुत ही बढ़िया। अनंता अभी भी है। प्रदीप यावेळी पुन्हा एकदा तो फटका जाईल गाऊ कॉर्नर झोन मध्ये आणि चेंडू होईल सीमा पार, चौकार आणि रन मिळतील 4 डीजे।
ह्या षटकामध्ये तब्बल 23 धावा. वा वा, काय फलंदाजी आहे प्रदीप. मला वाटलं होतं 2 गडी बाद झाल्यानंतर आता थोडा स्लो डाऊन होईल खेळ, मात्र प्रदीपने जो काही एक्सेलेटरवर पाय दिलाय, गाडी सुसाट वेगाने चाललेली आहे. 120 पर आवर, 120 चा स्पीड. यावेळी मात्र 23 धावा म्हटल्या 6 चेंडूंमध्ये, तर बरोबर 300 चा स्ट्राईक रेट गाठलं गेलं. जवळजवळ 400चं मला वाटतं. 375. यस, पुढचा चेंडू मला वाटतं अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज दत्तात्रय. वैयक्तिक दुसरा सामन्याचा 8वं षटक, वैयक्तिक पहिलं, सॉरी, पुढचा चेंडू. यावेळी अनंता काय करेल, चेंडू जाईल डाउन द लेग, छोड़ दिया, जाने दिया गेंद को, वाइड के लिए एक और रन जोड़ा जाएगा. स्कोर जाकर पहुंचा 97 रन, 97, लॉस ऑफ 2 विकेट्स. इस बार गेंद को कनेक्ट किया, गेंद जाएगी थर्ड मैन जोन. 4 रन्स स्क्वायर, बाउंड्री पर 4. लीग मैचेस ज्यादा खेले हुए नहीं है, लेकिन ये गेम है तो हमें सोच समझ कर खेलना चाहिए. यहाँ तक कि ये 4 रन आए और स्कोर जाकर पहुंचा 101, 101. अगली गेंद हो, इस बार आगे आकर सफल होकर खेलने का प्रयास, लेकिन एक डॉट गेंद डालने में सफल दत्तात्रेय. दिस टाइम दत्तात्रेय टू अनंता. Yes, it is. What a huge, but there is catch. Oh, what a catch. Very nicely taken. And the third blow for Manekind. Ananta is trotting towards the dugout. DJ. सतीशील नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल. आणि नक्कीच जो मित्र आहेत सतीश, यावेळी पहिला पुढचा चेंडू. प्रदीपला मात्र एक मोमेंटम मिळालेला आहे, एक्सेलेटरवर पाय ठेवलेला आहे. काय होईल, यावेळी टॅप केला चेंडूला, चेंडू आहे सर्कल मध्ये फील्ड होईल. 1 धाव मात्र घेतली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्कोर मूव्ज ऑन 102 फॉर 4. 102 धावांवर 4 गडी बाद, सॉरी 3 गडी बाद, कारण 68, 73, 101. यावेळी चेंडू जाईल लॉंग ऑन झोन मध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2. यावेळी मात्र माघारी फिरवलं की नको, रिस्क नको. 1 धाव, 103, 103 धावा. एक मोठं टार्गेट. नक्कीच कर्णधाराच्या निर्णयाला खरं ठरवता येतं. फलंदाज धनाजी, अनंता, प्रदीप, सुमित आणि आता सतीश. आणि नक्कीच या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकला जाईल आणि सामना करेल प्रदीप. येईल का एक मोठा फटका. आपला सर्वाधिक स्कोर 124 धावा आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर 135 धावा आहे. नक्कीच मित्रांनो, एकामागे एक स्कोर होत गेले. पहिला सर्वाधिक स्कोर होता तो साई स्टार आल्यानी संघाचा, नंतर ब्रेक केला त्या स्कोअरला साठगाव संघानं, त्याच स्कोअरला ब्रेक केला कानवे संघानं. हो, यावेळी मात्र चेंडू जाईल मिड विकेट झोनच्या बाहेर. 6 रन्स. यावेळी मात्र चेक केला जाईल चेंडू. फलंदाज थांबायचे. नो चेंडू आहे का. नक्कीच सॉफ्ट सिग्नल. आम्हाला वाटतं डाऊट इन द एरर. यस, नो बॉल वाटलेला आहे, चेक करायचे. डिसिजन ऑन पेंडिंग.
येस इट इज नो बॉल. एक चेंडू टाकावा लागेल. आता मात्र संभ्रम निर्माण होतो तो आमच्या खरिवली संघासमोर, कारण शेवटचा चेंडू कसा तरी काढला होता आणि त्यातही तो नो आलेला आहे. 6 आणि 7 धावा एका चेंडूवर. या चेंडूवर जर 6 आल्या तर एका चेंडूवर 13 धावा मिळण्याची शक्यता आहे, किंवा एका चेंडूवर 11 धावा येण्याची शक्यता आहे. 11 की 13 की फक्त 7. पाहूया पुढचा चेंडू. आपण सर्व 1-7. 110 धावा. 1-1-0. यावेळी मात्र सुरेख फलंदाजीचा प्रदर्शन रिद्धी सिद्धी मानेकिन संघ. प्रथम फलंदाजी 110 पर्यंत पोहोचलेला आहे. हो इन द एअर. कॅन बी टेकन नो हो. ड्रॉप्ड कॅच. 1 run taken. Try to second and 2 runs successfully completed. Meanwhile, and 2 runs will be added to scorecard. Score moves on 112. 112, 130 runs to win for this newly approached खरिवली. येस मानेकिन संघ, आपल्याला एक वॉर्निंग आहे. आपला 12वा खेळाडू किट मध्येच असला पाहिजे, नसेल तर आपल्याला 10 धावांची पेनल्टी लागेल. यावेळी जरी धावसंख्या जास्त दिसत असेल स्कोर कार्डवर, मात्र एक धाव महत्वाची आहे. नक्कीच आपला किट वरचा प्लेअर पाठवायचा आहे आमच्या पॅव्हेलियन, आमच्या डगआउट मध्ये, आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. नक्कीच 113 धावांचं आव्हान असेल आणि मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी कमेंटेटर द व्हॉइस ऑफ डोरकाम मिस्टर दत्तात्रय पडे सर. प्लीज कम इन टू द कमेंट्री बॉक्स. वेलकम टू यू. थँक यू ऑल ऑफ यू. ज्यावेळेस टॉस्कअप बॉक्समध्ये जी बाईट घेतली होती स्वतः कर्णधार संजय जोशी म्हणजे बुवासाहेब त्या ठिकाणी होते आणि संजय बुवांनी त्या ठिकाणी कमिटमेंट केलं होतं की आम्ही 100 पार करू आणि थेट ते 100 पार करून त्यांनी निर्धारित 8 षटकांमध्ये धावफलकावर सजवल्या गेल्या 112 धावा. म्हणजे अनंताची बॅटिंग काय आज चालली आहे. आज मात्र अनंतानी सौरभ तिवारी सारखी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टोटल 35 धावा त्याच्या माध्यमातून धावफलकावर सजवल्या गेल्या. धनाजी यांनी देखील कॉन्ट्रीब्युशन तेवढंच तितकंच चांगलं केलं. 31 धावा त्याच्या माध्यमातून लगावल्या गेल्या. आणि प्रदीप म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे तीनही फलंदाज बघितले. आणि 112 धावा ज्या झाल्यात, 68 धाव्यांची जी पहिली पार्टनरशिप जी झाली त्या पार्टनरशिपच्या जोरावरच 112 पर्यंत पोहोचलेत. या संपूर्ण CPL मध्ये आतापर्यंत ज्या ज्या पार्टनरशिप झाल्यात त्या पार्टनरशिप समोरच्या संघासाठी खूप अडचणीच्या ठरल्यात. कारण मग हरेश भेरेची जी पार्टनरशिप असेल ती देखील अगदी आपण सांगू शकतो. त्यानंतर अमोल रसाळ आणि सचिन रसाळ यांच्यामधील झालेली पार्टनरशिप, काय बॅटिंग या ठिकाणी पार्टनरशिपच्या माध्यमातून. त्यानंतर
या मैदानांवर तर चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये जसं गणेश पानसरे आणि अरुण पानसरेमध्ये जशी पार्टनरशिप झाली होती, 100 धाब्यांची पार्टनरशिप झाली होती, अशाच पार्टनरशिप या ठिकाणी जर झाल्या तर 112 धावा होऊ शकतात. खरिवली संघाच्या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पुण्याच्या एकदा दुपारच्या सत्रामधील मी तमाम क्रीडा रसिकांचं दत्तात्रय फडे सर द व्हॉइस ऑफ डोळकाम सहर्ष स्वागत करतोय. कारण मित्रांनो, गावाचं नाव या ठिकाणी मी घेतो त्याच्या पलीकडे एक कारण आहे. कारण ज्या गावाने मला मोठं केलं, सुरुवातीला हेदवली गावामधून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. माझं बालपण हेदवली गावामध्ये गेलं, परंतु ऑफिशियल प्रोफेशनल क्रिकेट ज्यावेळेस आम्ही डोळकाम संघामार्फत खेळायला गेलो, तदनंतर ती नावारूपास लागलेली प्रसिद्धी ती आज मात्र आम्ही या ठिकाणी लावत असतो. आणि परिणामी डोळकामचं नाव साता समुद्रापलीकडे घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. तर ती उपाधी जी लागली ती आज मात्र निश्चितप्रमाणे या CPL मध्ये पाहायला मिळते. धन्यवाद सगळ्या क्रीडा रसिकांचं असतील, आयोजकांचं असेल, व्यवस्थापन समितीचं असेल, त्यांचं मी विशेष करून आभार मानेल. आणि माझ्या क्रीडा रसिकांचं विशेष करून आभार. आणि या खेळाडूंचं मग शहापूर कसारा विभागातील असतील, मुरबाड तालुक्यातील असतील, कल्याण तालुक्यातील असतील, किंवा लोणार परिसरात असतील, तर या खेळाडूंमुळेच एक प्रसिद्धी मिळाली आणि दत्तात्रय फडे सरांना एक नाव मिळालं ॲज अ समालोचक, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. तर मी या सगळ्या खेळाडूंचा आभार मानेल, कारण यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. 113 धाब्यांची गरज आहे. 113 धावा जिंकण्यासाठी निर्धारित 8 षटकांमध्ये आस्किंग रन रेट जर बघितला आपण, प्रेम आपण खाली उतरायचे. नरेश यावेळेस बॅटिंग मार्कवर आणि नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. प्रदीपचा पहिला चेंडू विकेट किपर मिस करतोय. एक धाव या ठिकाणी धावफलकावर सजवली जाईल. 22ची एक धाव मिळेल. 113 धावा जिंकण्यासाठी हवेत खरिवली संघाला. किनवली या ठिकाणी 3 षटकारासाठी 1111 रुपयांचं कॅश प्राईज सतीश निमसे दादांकडून या ठिकाणी आलेत. सतीशजी निमसे दादांकडनं या ठिकाणी 1111 रुपये 3 षटकारासाठी. ही लाईन चेक करायला गेला ऑफस्टमच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू आहे. अवांतर धावमध्ये भर आणि 1 बाउन्स देखील पंचाने निर्देशित केलाय. प्रदीप पहिले षटक हाताळतायत. नरेश आणि शरद. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. ओ क्या बात आहे, नाईस बॉलिंग. खरिवली संघाची बॅटिंग जर बघितली पहिल्या सामन्यामध्ये देखील ते 26 वर गारद झाले होते आणि आता देखील 113 झाल्यात. 113 करण्यासाठी त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. फलंदाज फॉलो करतोय चेंडूला, परंतु चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. प्रदीप एक्झॅक्टली स्टंपवर लाईन ठेवत नाही, स्टंपच्या खूपच बाहेर टाकतोय. ऑप्शनच्या अगदी बाहेर. पंच निरीक्षण करतात वाईड असेल. हा दुसरा वाईड आतापर्यंत टाकला जातोय. तिसरा वाईड असेल. हा लेग स्टंपच्या बाहेर. एक ऑप्शनच्या बाहेर, एक लेग स्टंपच्या बाहेर. खराब बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते प्रदीपकडनं. इतक्या चांगल्या मला वाटतं संजय जोशींनी बोलावं, संजय जोशींनी कानमंत्र देणं गरजेचं आहे. कारण एखादा गोलंदाज भरकटत असेल तर त्याला संधी होती. संजय झेल सोडतोय. झेलची संधी आली होती संजय जोशी बुवांकडे, परंतु जोशी बुवांनी तो झेल सोडला गेलाय. 4 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 113 करायचेत आणि 113 करण्यासाठी उतरलेले दोन्ही फलंदाज जर बघितले नरेश आणि शरद डिफेन्सिव्ह बॅटिंग करतायत. डिफेन्सिव्ह अटॅक. फुलटॉस चेंडू ऑन साइडला प्लेसमेंट केले. क्षेत्ररक्षक थोडासे फंबल झाले. बॉडी बॅलन्स त्यांचा गेला. 1 धाव मिळेल. 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. बाकफुटला गेले, स्क्वेअर कट करायला गेले तर उंची होती. गुड लेंथवर एक्स्ट्रा बाउन्स मिळते. स्लोवर बाउन्सर हा देखील एक चांगला विपक आपण या म्हणू शकतो, एक विकल्प असू शकेल विपक्षी संघासमोर. आणि तो प्रदीप हाताळतोय. चांगली बॉलिंग.
क्विकर वन बॅटची ए चेंडू फाईन थांबणार नाहीये. डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील या ठिकाणी 4 धावा. नशिबाचा संजीवनी देणारा चौकार. ज्या फटक्याची मला वाटतं 5 चेंडू खेळले असतील आणि 5 चेंडूंसाठी स्क्वेअर कटच करायला गेले, परंतु या ठिकाणी हा चेंडूची लाईन थोडीशी शॉर्ट पिच होती, परिणामी चेंडू बॅटवर कनेक्ट झाला. बॅटची एज घेतली, गल्लीमधून फरार आणि डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील 4 धावा. म्हणजे पेस वाला रे असं असतं का? क्विकर वन कुठे बोललो मी? तुम्ही तेच बोलला नाही, शॉर्ट पिच बोललो. बंदच आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, क्विकर वन नव्हता हा चेंडू. जर क्विकर वन जर आपण म्हटलं तर बॅट्समनला तो अगदी बघितला तर खूप नजर ठेवावी लागते आणि तो चेंडू इतका खेळणं सोपं नसतं. अगदी जर प्रति आवर बघितला तर 150च्या स्पीडने तो चेंडू टाकला जातो. ऑन साइडला क्या बात आहे, परफेक्ट मिडल ऑफ द फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे शॉर्ट पुल होता चेंडू, पुल केलाय पॉवरफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील 4 धावा. खरिवली संघाची नैया आता मात्र चांगल्या पद्धतीने वळणावर येते, रुळावर येते. ही ट्रेन रुळावर आली आहे. धाव संख्या अफलकर पोहोचली 13 धावा. 113 करायचे, 13 झाल्यात, 100 बाकी. ओ पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. चेंडू सीमा रेषा पार, कारण या चेंडूवर लिहिल्या गेल्यात चौकार. 4 धावा मिड विकेट झोन मध्ये आल्या. पुन्हा एकदा 4 धावा. खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते शरदची. सुरुवातीला अडकळत खेळणारा शरद, आता मात्र शरद खूप जबरदस्त कामगिरी करतोय. 2 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. दोन्ही चौकार जर बघितलं तर ऑन साइडलाच खेळले, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट झोन. चांगली बॅटिंग शरदची. फुलटा चेंडू होता, सरळ बॅटने लॉफ केलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव येणार नाहीये. जर या ठिकाणी खरिवली संघ जर विजयी झाला या मॅच मध्ये, तर खरिवली संघातर्फे खरिवली संघाला बंटी म्हणजे आमचे अभिजितजी हरड यांच्याकडनं रोख 4000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. जर ही मॅच ते जिंकले तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज. हे प्रेम आहे, हे प्रेम असंच राहू द्या आणि मला वाटतं खरिवली संघ देखील ही मॅच जिंकेल. 19 धावा ऑफल कव्हर, 113च करायचेत. डान्सिंग डाऊन द विकेट, लेग स्टंपच्या बाहेर. एक्झॅक्टली सुमित स्टंप उडवायला जातोय, परंतु स्टंप उडवणं इतकंही सोपं नाहीये, कारण खरिवली संघाचे खेळाडू 4000 पारितोषिक आज मिळवणार आहेत. ओडव्या बॅटने ऑफ केला. डी पण क्षेत्ररक्षक असतील, वेगाने आले लॉंगॉनला. एकच धाव समाधान प्राप्त करावं लागेल. 21 धावा ऑफल कव्हर, 113 करायचेत. सुमित 2 चौकार खर्च केलेत. त्यानंतर जर विचार केला तर एक वाईट देखील टाकला गेलाय. शॉर्ट पे चेंडू होता, पॉइंट मधून जेल सुटला जातोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, कारण थांबणार नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्लोप असल्यामुळे चेंडू नेहमीच आणि गल्लीमधून चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक पॉइंटचं क्षेत्र चुकी करतोय आणि गल्लीमधून डीप थर्ड मॅन, डीप कव्हर, स्वीपर कव्हर पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 25 धावा ऑफल कव्हर. डीजे मास्टर
चांगली बॉलिंग, एकच धावे समाधान मानावं लागेल. सव्वीस धावा फुल कव्हर. शॉर्टपिच चेंडू होता, पूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, वेगाने आला क्षेत्ररक्षक, थोडा फंबल झाले, वेग आला परंतु धाव मिळणार नाहीये. 27 धावा धावफल कव्हर अंकित झाल्यात. 27 धावा धावफल कव्हर. अनंत बॅटिंग खूप चांगली केली, बॉलिंग देखील चांगली करतोय. 2 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्यात. ही मॅच मध्ये रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेकिड संघ खूप स्ट्रॉंग आहे. ओ पॅड व चेंडू रॅप होतोय, ऑन साइडला प्लेसमेंट केले, विकेट कीपर स्वतः अगदी शॉर्ट लेग पर्यंत धावून गेले. दुसरी धाव मिळेल का? दुसरी धाव रिस्की आहे, इट विल बी टाइड. नाही, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत, धाव मिळणार नाही. फलंदाज दिली सुकावलेत, बचावलेत. 28 धावा धावफल कव्हर, 113 करायचेत आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनंत हाताळत आहेत. ओ लॉफ केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग मिमीचा चेंडू फरार, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण चेंडू गेलाय सीमा पार. रन्स मिळाले 4, चौकार, अजून एक चौकार. चांगली बॅटिंग. म्युझिक दिल्याने मला वाटतं बॅट्समनला एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळते चौकारांसाठी, आणि चौकार चांगले खेळले जात आहेत. चौकारांची गरज आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय परंतु चौकार मिळणार नाहीये यावेळेस. एकच धाव मिळेल, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाईड होता. वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 33 धावा धावफल कव्हर, 113 धावींची गरज आहे. 33 धावा धावफल कव्हर झाल्यात अजून जिंकण्यासाठी. बघ ना, 80 धावांची गरज आहे अजून. तिसरं षटकामधील शेवटचा चेंडू. शॉर्टपिच चेंडू होता, यावेळेस गल्लीमधून हा चेंडू काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 षटक चेस करतायत. चौकार मिळणार नाहीये, 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांनी धावसंख्येला आकार 35 धावा धावफल कव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफल कव्हर अंकित झाल्यात. फलंदाज अजून एकही बाद झालेला नाहीये. ही देखील चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, परंतु खरंच परिस्थिती अशी आहे. या परिस्थितीमध्ये जर एकच मी म्हणेल की आयुष्यामध्ये मित्रांनो किती संकट येऊ द्या, आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळ्या घराच्या विटा काय माती देखील सोडत नाही.
म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवणारी माणसे ही नेहमी लक्षात ठेवा इतिहासातील एक पान होतात आणि ते पान वाचण्यासाठी तुम्हाला इतिहास वाचावा लागतो. म्हणून तो इतिहास वाचण्यासाठी इतिहास घडवा, आपोआप इतिहास वाचला जाईल. आणि इतिहास घडवण्यासाठी मला वाटतं 113 धावा कराव्या लागतील. 35 धावा धावफलकावर. बॅकफुटला गेले, ऑनसाइडला प्लेसमेंट केले, टायमिंग प्रॉपर नाही आहे परंतु 2 धावा मिळतील. क्या बात आहे. आणि नजरे की घडी और घंटे की काय म्हणतात ना, खतरों की एक घड़ी ना रुकने वाली है और एक विकेट या फिर गिरने वाली है. खतरे की घंटी. मला वाटतं या बॅट्समनला गरज नव्हती धाव घेण्याची, धाव मुळता नव्हती आणि अशा वेळेस आपली पूर्ण लाईन सोडून नॉन स्ट्राईकला येणाऱ्या बॅट्समनलाही क्रॉस केलं. बॅट्समनला कदाचित माहिती देखील नव्हतं की आपला पार्टनर आपल्या जवळ पोहोचलाय. परिणामी बॅट्समनला जावं लागेल. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ही ओपनिंगची साझेदारी, ओपनिंगची पार्टनरशिप या ठिकाणी तुटली गेली आहे कारण तोडणारा बॉलर हा फार महत्वाचा आहे आणि तो गोलंदाज या ठिकाणी अवतरित झालाय सुमित. नाईस बॉलिंग, चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सदतीस धावा धावफलकावर. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला, शरद बाद झाले. खरिवली संघाला पहिला फलंदाज झटका प्राप्त होतो 113 धाब्यांचा. या ठिकाणी डोंगर उभा केल्यानंतर तो पार करण्यासाठी सह्याद्री पर्वत, आजोबा पर्वत, सह्याद्री पर्वत पार करण्यासाठी शरद आणि नरेशनी चांगली पार्टनरशिप उभी केली. 39 धाब्यांची तब्बल पार्टनरशिप पाहायला मिळाली. ओ 6 धावा. क्या बात आहे. छत्रपतींचा छावा मारतो या ठिकाणी 6 धावा असंच म्हणावं लागेल कारण विकेट गेल्यानंतर काय बॅटिंग करतोय विशाल. आल्या आल्या वैविध्यपूर्ण आपली कलात्मकता दाखवतोय. इनक्रेडिबल शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे विशाल. अफलातून क्लासिक बॅटिंग. 3 षटकारासाठी विशाल 1111 रुपये या ठिकाणी पारितोषिक आहे की जे कॅश प्राइज सन्माननीय सतीश दादा निमसे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येणार आहे. 3 षटकार मारल्यानंतर 1111 रुपये रोख कॅश प्राइज. जसं मला आठवतं 3 षटकार हरेश बेरे यांनी 3 षटकार मारले होते, त्यांना 300 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. आणि जर विचार केला तर असे कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल तर 3-3 विकेटसाठी 3-3 चौकारासाठी हजारो रुपये कॅश प्राइज लावले जातात. तर ते देखील सतीश दादांच्या या ठिकाणी लावले गेलेत. ओ बीट होत आहेत. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. विकेट किपर डायरेक्ट स्टंपवर चेंडू आदळतोय परंतु विकेट मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 43 धावा. चांगलं षटक आहे सुमितचं. 1 षटकार जरी खर्च केला असेल तर तदनंतर देखील पूर्ण मॅचला कंट्रोल करतोय. ओ क्या बात है. क्लासिक हिट, मॉन्स्टरस हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी येतात 6 धावा. क्या बात है. ओ आमचे फॅन सूरज फडे या ठिकाणी सातत्याने लक्ष वेधू इच्छित आहेत की खरंच ही मॅच इतकी जबरदस्त चालू आहे, समालोचन देखील इतकं सुंदर चालू आहे. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा रूपी मेसेजेस येत आहेत. कॉमेंट्री पॅनलला असेल कुणाल दाते सरांना देखील ते खूप त्यांच्या आवडते आहेत आणि साधारणपणे जर बघितलं तर खूप मोठे चाहते देखील आहेत. रिकी खाडे सरांचे असतील, हेमंत सोनवणे सरांचे असतील, फडे सरांचे देखील ते थोडेसे का होईना परंतु चाहते तर आहेतच. तर असे कुणाल सरांना ते फॉलो करत असतात. समालोचन तरी करत नसते परंतु अंपायरिंग असो, बॅटिंग असो, त्यानंतर बॉलिंग असो आणि फिल्डिंग असो, चिरवली संघासाठी सगळ्या परीने एक उत्कृष्ट खेळाडू
त्यांचं देखील मनोरंजन होणं फार गरजेचं आहे. कारण षटकार आला या ठिकाणी, या षटकाराने धावसंख्येला आकार मिळालाय. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की कठीण प्रसंग असेल, तर कठीण परिस्थिती असेल तर निश्चित मी भविष्यात प्रयत्न करेल, परंतु जर ते आव्हान अशक्य असेल तर ते आव्हान अशक्य असणारा मी निश्चितप्रमाणे ते यशस्वीपूर्ण पार करेन आणि ते मी आत्ताच करेन. हे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचं वाक्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील 99.99% जर विचार केला तर 99% त्यांचा ॲव्हरेज काय जबरदस्त होता. फक्त एकदाच ते त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झाले, नाहीतर 100% ॲव्हरेज करणारा या पूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव सर डोनाल्ड ब्रॅडमन. आणि त्यांचे शिष्य, त्यांचा आशीर्वाद कोणाला मिळाला तर सचिन रमेश तेंडुलकरांना, आणि परिणामी त्या ठिकाणी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ द क्रिकेट बनले. मित्रांनो, हा आहे इतिहास क्रिकेटचा. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करायला गेले, क्या बात आहे. लाईन चांगली आहे या ठिकाणी पाहायला मिळते. प्रमोद, गुड बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. खतरनाक या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळते. 113 धावा इतक्या सोप्या नाहीयेत. बॅकफुटला गेले, अनंत असेल जेल गेल्यासाठी. अनंत स्वतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवून देतोय. या येथील बुम 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 6 धावा, कारण या 6 धाव्यांनी खरिवली संघाच्या आशा झाल्या पल्लवीत. या येथील 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर, अशी साथ देत रहा. क्या बात आहे. फुलटा चेंडू लफ केलाय, हा देखील बुम बुम ब्रँग. चेरबप्पा मैदानाच्या बाहेर कानवेगाव हरेश भेरे यांच्या घरावर पडणारा हा येतोय दर्जेदार 110 मीटरचा षटकार. क्या बात आहे. आणि अजून एक षटकार मेसेजेस करून सांगतायत की कुणाल दाते सरांचं या ठिकाणी विशेष करून कौतुक करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या माध्यमातून ज्या कोटेशन्स आहेत ते कोटेशन संपूर्ण टेनिस विश्वामध्ये बहाल केले जात आहेत आणि ते कॉपीबुक स्टाईलने प्रत्येक ठिकाणी वापरले जातात. तर एकंदर जर विचार केला तर CPL खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. दिवस क्रमांक 8 चालू आहे आणि 8व्या दिवस क्रमांकामधील 113 धावांचं आव्हान समोर ठेवलेल्या रिद्धिसिद्धी मानेकेन संघाने खरिवली संघ चांगल्या पद्धतीने खेळतोय. 1111 साठी हा चेंडू. 1111 मिळणार नाही, परंतु जरी एक आली तरी चांगली धावसंख्या असेल. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 63 धावा. क्या बात आहे. 63 धावा धावफलकावर. पाकफुटला गेले, लाईन चेक करायला गेले, ऑप्शनच्या बाहेर, खराब लाईन. आता मात्र या ठिकाणी चिंतातूर करण्यासारखी लाईन या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर पोहोचले 64 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल, जेल होईल का? आणि क्या बात है. क्लासिक कैच, क्लासिक डिफिकल्ट इट्स अ डिफिकल्ट एंड व्हाट अ कमिटमेंट बॉस, इसे कहते हैं सही. क्लासिक, ब्यूटीफुल.
आनंदित करतोय आणि चौकट षटकारांची या ठिकाणी आतिषबाजी करतोय. तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि कदाचित खरिवली संघाच्या आशा देखील मला वाटतं थोड्याशा धुसर झाल्या असतील, परंतु घाबरून चालणार नाही. जो घाबरतो तो जिंकणार नाही. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सांगा, कारण शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. द लाईफ इज ऑल अबाउट अनसर्टिनिटी. द life is a form of that unstoppable train, bullet train, which is not taking any stop for any junction. You can control of your life. चला बॅटिंग पॉवर प्ले घेतला. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये काय बदलू शकेल हे आपल्याला बघायचंय. धावसंख्या अफलकर पोहोचली 64 धावा आणि जिंकण्यासाठी हवेत 113 धावा. 113 धावांची गरज आहे. एकशे 13 धावांची गरज आहे. आणि निश्चितप्रमाणे हरेश बेरेंसारखा स्कोरर या मी पूर्ण टेनिस विश्वामध्ये अजून बघितला नसेल, कारण कित्येक स्कोररचा बघितले, परंतु हरेश बेरेसारखा अचूक नोंदणी करणारा, कारण आम्ही समालोचन करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्ट इत्थंभूत माहिती देणारे हरेशजी बेरे असतील. खरंच मला वाटतं कदाचित त्या प्रेमाखातीरच प्रवीणजी फड मेजर साहेबांच्या प्रेमाखातीर असेल, क्रिकेटच्या प्रेमाखातीर असेल, या चेरोबाप्पा मैदानाच्या प्रेमाखातीर असेल आणि किंबहुना या क्रिकेटच्या प्रेमाखातीर असते. इतकी इत्थंभूत माहिती देत आहेत आणि त्यांचे फॅन स्वतः सूरज बेरे देखील सूरज फरडे देखील सांगतायत की हरेश बेरे सारखा या ठिकाणी संपूर्ण किनवट विभागामध्ये काय मी म्हणेल शहापूर तालुक्यामधील असा स्कोरर पाहायला मिळू शकत नाही. आणि tenniscricket.in सारखी इतर वेबसाईट या संपूर्ण विश्वामध्ये टेनिस विश्वामध्ये नसेल, कारण नंबर 1 tenniscricket.in ही वेबसाईट आहे. कारण चेरोलीकरांचं प्रेमच आहे. चेरोलीकरांनी तर क्रिकेटला जिवंत ठेवलंय. प्रदीप आलेत 64 धावा फलकावर. शॉर्टपिच चेंडू होता, बाकफुटला गेले, कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. गतीमध्ये बीट झालेत. क्विकर वन होता हा, अतिशय क्विकर वन होता. जितके चेंडू क्विकर वन टाकले जातील तितकं बॅट्समनला या ठिकाणी अडचणीत आणलं जाईल. स्लोअर वनला एक चांगला ऑप्शन असू शकेल, पण क्विकर वन इज अ बेस्ट ऑप्शन. ओ गतिवान चेंडू, परंतु लाईन बघावी लागेल. लाईन चांगली, क्या बात आहे. बॅट्समन जर स्टंप सोडून खेळणार असेल तर बॅट्समनचा चेंडू बॅटवर कनेक्ट होणार नाहीयेत. धावसंख्या अफलकावर 64. ओ तिसरा चेंडू डॉट असेल. डॉट चेंडू जर खेळले तर मात्र ही मॅच जिंकू शकत नाहीये. ही मॅच जर जिंकायची असेल तर डॉट चेंडू कमी आणि चौकार षटकार जास्त मारावे लागतील. 64 धावा धावफलकावर. 64 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. एकशे 13 धावांची गरज आहे. 6वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि तिन्ही चेंडू डॉट टाकलेत. ओ शॉर्टपिच चेंडू होता हा देखील बीट होत आहेत. 4 बॉल कन्सिक्युटिव्हली डिलिव्हर्ड विदाउट एनी एक्सपेन्सिव्ह, टोटली मेड इन 4 balls. What a classic bowling, absolutely beautiful bowling. Pradeep, he has showed his class with the extra pace and batsman completely beaten with the 4 quicker deliveries. This time pitching to the leg stump and should be wide. Score moves on with the extra 65. 65 धावा फलकावर. 4 चांगले चेंडू हाताळले गेले. 4 चांगले चेंडू हाताळल्यानंतर एक वाईट टाकला गेलाय. 65 धावा फलकावर अंकित झाल्यात. 65 धावा फलकावर अंकित झाल्यात या ठिकाणी. ओ यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. 3 क्षेत्र चेस करतायत, परंतु तीनही क्षेत्ररक्षक थांबू शकत नाही, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बॅकवर्ड वाईल्ड डिश लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. संजीवनी देणारा, असंघर्षमय आणि जिवंतपणा ठेवणारा खरिवली संघासाठी तारणहार चौकार.
ओ क्या बात आहे, बुम बुम रँक 6-6-6 आणि इट्स अ मॅक्सिमम 6 धावा षटकार. क्या बात आहे, 75 धावा धाव फलकावर. प्रत्येक षटकार चौकारांनी मॅचला कलाटी मिळेल, कारण षटकार म्हणजे त्या फलंदाजाला बाहुबलीचं रूपांतर. 75 झालेत आणि 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. व्हॉट अ मॅच. 12 चेंडू मध्ये 38 धावा, म्हणजे तब्बल म्हणजे 19 धावा प्रत्येक षटकात पाहिजेत. 19 धावा हवेत प्रत्येक षटकात. 19 धावा. म्हणजे 3 षटकार कंपल्सरी मारावेच लागतील खरिवलीकरांना. या ठिकाणी बंटे आरड पैसे जमा करा. पंच चला उशीर होतोय. अनंत आलेत. या मॅचला जर थांबू कोण शकतो, रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेकिनचा जर अनंताच. गुड बॉलिंग, बॅटची एज लागली. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये जो बॅकअपला क्षेत्ररक्षक ठेवलाय, स्क्वेअर ऑफ दी विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण. 11 चेंडू 38 धावा. 11 चेंडू 38 धावा. जितके डॉट चेंडू या ठिकाणी येतील तितकी मॅच खरिवली संघाच्या बाजूने धुसर होत राहणार. त्यांच्या मॅच हातामधून निसटून जाणार. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होणार. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्यापर्यंत वेळ लावला. परिणामी 2 फलंदाजांना पुरेसा वेळ मिळाला आणि त्या वेळ मिळाल्यामुळे 2 धावा अंकित झाल्या आणि धाव फलकावर सजवल्या गेल्या. आणि धाव फलक सजलं गेलं. 77 धावा. ओ क्या बात आहे, क्लासिक. मिड विकेट झोन मध्ये येतील या ठिकाणी 4 धावा. क्या बात आहे, स्लॉक स्वीप, ब्युटिफुल. 81 धावा धाव फलकावर. 113 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अजूनही. धाव्यांची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. बत्तीस धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. ओ विकेट केला जातो यावेळेस. प्रॉपर टायमिंग आहे. जेल होईल का नाही. 6 धावा येतील. क्या बात आहे, षटकार. या 6 धाव्यांनी खरिवलीकरांच्या आशा पल्लवित झाल्यात. आता राहिल्या फक्त आणि फक्त 26 धावा. 26 धावा राहिल्यात. 8 चेंडू 26 धावा. मॅच आली आहे. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेकिन संघाच्या हातातून मॅच चालू आहे. खरिवली संघ कशी मॅच जिंकला तरी 1111 रुपये मिळतील आणि 3 षटकार जर मारले तरी 1111 मिळतील. आणि अभिजित आरड यांच्याकडनं 4000. म्हणजे एका मॅच मध्ये खरिवलीकरांना किती निश्चितप्रमाणे खूप मोठी धनराशी प्राप्त होईल. म्हणजे इतकी कमाई मला वाटतं वर्ल्ड कप घेतल्यानंतर देखील मिळत नाही. ती एक मॅच जिंकल्यानंतर मिळणार आहे. क्लीन बॉल. अनंत बुम बुम रँक. सेलिब्रेशन आहे बॉस.
7 चेंडूमध्ये निर्धारित 7 चेंडूमध्ये तब्बल धावा हवेत जिंकण्यासाठी. घाई करायचे बॅट्समन. अंपायर चला खरिवलीकर फास्ट खेळायचे. सव्वीस धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 26 धावा. 7 चेंडू 26 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बिगिट नाही तर धाव देखील नाही. 6 चेंडू 26 धावा. मॅच कठीण, मॅच काठिण्य पातळी. 6 चेंडू 26 धावा. आमचे ऑफिशियल स्कोरर हरेजी सांगतात की 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे, कारण ऑफिशियल स्कोररच फार महत्वाचा आहे. 6 चेंडू 26 धावा. निश्चितप्रमाणे सूरज फटे देखील माझ्यासमोर आहेत. तर काय म्हणू शकतो सूरज, 6 चेंडू 26 धावा कशा प्रकारचं अप्रोच असलं पाहिजे आणि कशी बॅटिंग केली पाहिजे? सर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 6 चेंडू 26 धावा होऊ शकतात.